इकडे घेऊन यायचं. काय आई बाबाला इकडे घेऊन यायचं. आई बाबाला इकडे घेऊन यायचं म्हणजे कुठं इथं? हो, कशाला? आपल्यामध्ये राहतील मस्त. तुला पण मदत होईल आणि तू बोर पण होणार नाही. येडे झाले काय? हा आई बाबाला इकडे आणायचं? हा मग काय काय अडचण काय? कशाला? मला एकटीला एवढं काम म्हणजे कमी झालं का? हा तुला काय आई आई काय तुला अशी काम चुकार वाटते का? आई तुला किती काम करू लागेल तुला माहितीये का? असू दे ना, मला काही गरज नाही. मी माझं करून घेते सगळं काम, कळलं ना? मला काहीच गरज नाही. जर तुम्हाला लयच काळजी वाटत असेल ना, बाई लावा एखादी कामाला. हा अगं गावाकडे आई बाबाला आहे ना, त्यांना काही जर आजारी बिजारी पडले तर त्यांना कोणी बघायला नाही तिथं. मग मी काय करू? माझ्या उपकाराला पडणार आहे का ते आजारी? हा माझ्यावर उपकार करणार आहे का? काजल असं नाही वागू, तुला पण आई बाप आहे. हा मग माझे आई बाप तिकडे राहता, माझ्या पप्पांनी नाचायला इकडे नाही. हा त्यांचा मुलगा आहे, तू सून आहे त्यांची. असू दे ना, आहे ना. मग मी तेवढा मानपान देते त्यांना. गावी गेले ना त्यांच्यासाठी स्वयंपाक करते, त्यांच्यासाठी सगळं करते. बघ त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांना सांभाळ करणं, थोडी तिकडे सारखं लांब उभं राहून बोला. त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असतं काजल. मग घेतो की, त्यांना काही कमी पडलं पाठवते की तुम्ही इकडनं पैसे वगैरे. हा आता 3,500-4,000 रुपये दिले ना तुमच्या बापाला. अगं सुनबाईचं सूप पाहिजे का नाही त्यांना काही? मी काय करू मग? तुम्ही काय त्यांना सूप देण्यासाठी मला करून आणलंय का?